घरात पैसा नसेल तर आजच या गोष्टी घरातून काढून टाका. तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखणार नाही. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कृपया तुम्हाला विनंती आहे की तुम्ही स्वामीचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. वास्तुशास्त्रामध्ये दिशा आणि गोष्टी योग्य ठिकाणी ठेवण्याला खूप महत्त्व आहे. खूप पैसा कमवल्यानंतरही जर तुमच्या घरात संपत्तीची कमतरता असेल तर तुम्ही नक्कीच कुठेतरी चूक करत आहात. अचानक तुमचे चांगले दिवस बदलून वाईट दिवस येत असतील तर सावध रहा. तुम्ही अनेकदा ऐकले असेल की लोक म्हणतात की घरात संपत्ती नाही, अनावश्यक खर्च होतो, घरात नेहमी तणावाचे वातावरण असते. अशा परिस्थितीत लोक अनेकदा स्वतःच्या नशिबाला दोष देतात, पण वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काही वास्तुदोष असतात. जर तुमच्यासोबत असे घडत असेल तर तुमच्या स्वतःच्या घरात ठेवलेल्या वस्तूंकडे लक्ष द्या. घरात असलेल्या प्रत्येक गोष्टीतून सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जा उत्सर्जित होते. अशा परिस्थितीत या घरामध्ये राहणाऱ्या लोकांवर या ऊर्जेचा नक्कीच प्रभाव पडतो. माणसाला मानसिक, आर्थिक आणि शारीरिक या तिन्ही प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. ज्योतिषशास्त्रापासून ते वास्तुशास्त्रापर्यंत सुख, समृद्धी आणि सकारात्मकतेसाठी अनेक प्रकारचे नियम सविस्तरपणे सांगण्यात आले आहेत. बरीच लोक त्यावर विश्वास ठेवतात आणि आचरणात देखील आणतात, ज्याचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. अनेक वेळा एखाद्या व्यक्तीचे नशीब एखाद्या लहान वस्तूमुळे आड येते किंवा त्याला कोणत्या ना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते. लक्षात ठेवा, निर्जीव वस्तूंचीही स्वतःची ऊर्जा असते. याचा अवलंब केल्याने घरामध्ये सुख, शांती, आनंद आणि सकारात्मकता येते असे सांगण्यात आले आहे. घरामध्ये असलेल्या प्रत्येक गोष्टीतून सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा उत्सर्जित होते. वास्तुशास्त्रानुसार घरात काय ठेवावे आणि काय नाही हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. घरात कोणत्या वस्तू ठेवू नयेत, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आम्ही तुम्हाला त्या गोष्टींबद्दल सांगू ज्याबद्दल तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला विनंती आहे की तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. मित्रांनो, फाटलेले व जुने चित्रे किंवा देवी देवतांच्या तुटलेल्या मूर्तीमुळेही आर्थिक नुकसान होते. त्यामुळे आपणास विनंती आहे की ती एखाद्या पवित्र नदीत विसर्जन करावी. याशिवाय देवी देवतांच्या चित्रांनी घर सजवू नये. काही लोक पुष्कळ मूर्ती आणि फोटो गोळा करतात. वास्तुदोष निर्माण करणाऱ्या चित्रांची किंवा मूर्तींची संख्या आणि स्थान निश्चित केले आहे. याशिवाय आजकाल काही लोक वास्तुशास्त्रानुसार राक्षसी स्वरूपाचे असे पारंपरिक नसलेले देवाचे चित्रे लावतात. साप, गाढव, घुबड, वटवाघळू, गिधाडे इत्यादी पक्षी आणि प्राण्यांची छायाचित्रे तुमच्या घरात किंवा कार्यालयात लावू नका. यामुळे तुमच्या वातावरणात हिंसक वृत्ती वाढीस लागते. हा तोट्याचा सौदा असू शकतो. कोणाकडूनही फुकटात घेणे हे वास्तुशास्त्रात निषिद्ध आहे. असे केल्याने संबंधित व्यक्तीशी भांडण होऊन नातेसंबंध बिघडू शकतात. घरात सकारात्मक ऊर्जा प्रसारित करणाऱ्या पवित्र वस्तू ठेवा. वास्तुशास्त्रानुसार खिशातही मोकळे पैसे ठेवू नयेत. घरातील कोणत्याही तुटलेल्या वस्तू घरात ठेवू नयेत. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि सकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाते आणि व्यक्तीला मानसिक त्रास होतो. घरातील वस्तू तुटलेली असेल तर दुरुस्त करून घ्या, नाहीतर घराबाहेर फेकून द्या. पूजेचा तांब्या रिकामा ठेवतो, त्यामुळे वास्तुदोषी होतो. पूजेच्या घरात तांब्या रिकामा ठेवू नये. आम्ही तुम्हाला सांगतो की पूजेच्या वेळी तांब्यामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश असतात. पूजेचा तांब्या हा माणसाच्या जीवनाशी निगडीत आहे, म्हणून पूजा करत असताना तांब्या कधीही रिकामी ठेवू नका. गंगा जलाने तांब्या भरून ठेवा, त्यामुळे घरात सुख, समृद्धी येते आणि प्रगतीचे सर्व मार्ग खुले होतात. काही लोक घराला कलात्मक स्वरूप देण्यासाठी नकली किंवा काटेरी झाडे लावतात. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये काटेरी झाडे लावू नये. यामुळे कौटुंबिक नात्यातही काटेरी झुडपे निर्माण होतात, ज्यामुळे घरातील सर्व सदस्यांचे मन भ्रष्ट होते. ज्या गोष्टी चुकीच्या मानल्या जातात अशा गोष्टींनाही आपण आपले घर समजतो. अशा गोष्टींमुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा त्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्याही उद्भवू शकतात. कलाकृतींच्या नावांवर अशी काही वस्तू किंवा चित्रे आहेत ज्यात झाडे किंवा विखुरलेली घरे आहेत.
जी कलात्मक मानली जातात, परंतु वास्तुशास्त्रानुसार या सर्व नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. अशा अनेक हानिकारक गोष्टी आहेत ज्या घरात ठेवल्या तर घरातील वातावरण विषारी बनते. जिथे ते शारीरिक दृष्ट्या दिसत नाही, पण त्यामुळे हवेची गुणवत्ता बदलते. अशा अनेक गोष्टी आपल्या घरात आजूबाजूला राहतात, जसे की इकडे तिकडे घरात बरीच औषधे विखुरलेली असतात. आणि सर्व हानिकारक वस्तूंसाठी एक नियुक्त जागा असावी आणि ती देखील सुरक्षित ठेवली पाहिजे. अशा वस्तूंसाठी स्वतंत्र लाकडी किंवा लोखंडी पेटी बनवा आणि ती स्वयंपाकघर, मुले आणि बेडरूम पासून दूर ठेवा. वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूर ठेवा. घरात कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष निर्माण होत असतील तर तिथे कापूर लावा. संपल्यावर तो बाजूला ठेवा. तसेच तो बदलत राहिल्यास वास्तुदोष निर्माण होणार नाही. मित्रांनो, घरात बनलेले कोळ्याचे जाळे ताबडतोब काढून टाका. हे तुमचे चांगले दिवस वाईट दिवसात बदलू शकतात. नीट बघितले तर कोळ्यांचे जाळे घराच्या प्रत्येक कोपऱ्यात असते. काही लोकांना ते काढण्याची भीती वाटते, कारण यामुळे एखाद्याचे घर तोडण्याची कल्पना येते. परंतु ते तोडणे आवश्यक आहे, कारण कोळी जगण्यासाठी नाही तर ते शिकारीला जाळे बनवतात. म्हणून असे मानले जाते की हे जाळे घरासाठी अयोग्य आहे. माचीस फुकट घेतल्याने घरातील सदस्यांच्या मनात राग निर्माण होतो आणि अशांततेचे वातावरण निर्माण होते. अंगठी, ताबीज किंवा इतर वस्तू घरात कुठेतरी विसरले जातात किंवा ते ठेवले जातात. सोफा, खुर्ची आणि टेबलचेही प्रकार त्याची सुद्धा वास्तू आहे. ते सुंदर आणि स्वच्छ असावेत, पण कधी कधी त्यांचा आकार यामुळे नकारात्मक ऊर्जा विकसित होऊ शकते. त्यामुळे शास्त्री तज्ज्ञांना सांगूनच या गोष्टी खरेदी करा. घराचा दरवाजा दक्षिण दिशेला असेल तर वास्तुदोष होतो. जर तुमचे घर दक्षिणाभिमुख असेल तर सर्वात आधी दारापासून दुप्पट अंतरावर कडुलिंबाचे झाड लावावे. तसेच घरासमोर पंचमुखी हनुमानाचे चित्र लावावे. मुख्य दरवाजाच्या वर पंचधातू पिरॅमिड ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात. गणपतीची दगडी मूर्ती बनवा, ज्याची पाठ एकमेकांना जोडलेली असेल. ही जोडलेली गणेश मूर्ती मुख्य दरवाजाच्या चौकटीवर लावा. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी वेळोवेळी रामचरित किंवा सुंदरकांडाचे पठण करत राहा. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होईल. कोणाकडून तरी तेल घेणं तुम्हाला खूप महागात पडू शकतं. तसेच काळे तीळ विसरूनही कोणाकडून घेऊ नका. अशा स्थितीत काळे तीळ फुकट घेतल्याने तुम्हाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कोणाकडूनही सुया घेऊ नका. असे केल्याने तुमच्यात त्रास होऊ शकतो. वैवाहिक जीवन आणि नात्यात दुरावा निर्माण होतो. प्रेमसंबंधांवरही वाईट परिणाम होतो. घरातील मीठ अचानक संपले तर शेजारच्या घरातील मीठ कधीच घेऊ नये. यामुळे तुम्हाला खूप अडचणींना सामोरे जावे लागू शकते. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी मोराचे पीस खूप शुभ मानले जाते. वास्तुदोष दूर करण्यासाठी मोराची 3 पिसे देवाऱ्यात ठेवा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.